ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. ही मॅच ज्या पद्धतीने आज खेळली जाईल दोन संघादरम्यान खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हा टशन पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहू शकता 4 कॅमेरासह आता मात्र आपण पाहता ऑन स्क्रीन पाहणार आहोत, ज्यामध्ये एका बाजूला ऑन फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंची एंट्री असेल आणि दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षकांची एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. येस आपण पाहतोय मनीष थोड्या क्षणामध्ये एंट्री आपण करणार आहोत. लगेच पाहू शकाल काय स्पर्धा आहे. चला पाहू शकाल थोड्या क्षणामध्ये आपण एंट्री करतोय. एका बाजूला जर पाहिलं गेलं तर एकवीर एंटरप्राइजेस जय जोडे वागवण वामिका स्टार, तर दुसऱ्या बाजूला राजवीर एंटरप्राइजेस पॅराडाईज बोस. थोड्या क्षणामध्ये एंट्री होईल. काउंटडाऊन वर आपण एंट्री करायची, 3 वर एंट्री केली जाईल. वंश आपण रेडी राहायचं आहे. 1 2 3 तळाच्या केंद्रामध्ये स्वागत करा. पाहू शकाल 4 विंडोज आपण पाहतोय. वर एंट्री दोन्ही संघांच्या. सुंदर ग्रँड एंट्री आकर्षक आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद धन्यवाद उर्वी ऑर्केस्ट्रा. विशाल घरात आहेत तर माझे संपर्क साधता. विशालदादा घरात आमचे जनरेटर ऑपरेटर विशालदादा घरात कुठे असतील? विशालदादा घरात जनरेटर ऑपरेटर.
चला आपण काउंटडाऊन करूया. उलटी गिनती सुरू. फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. अंपायर सज्ज व्हा लगेच. उलट आपण काउंटडाऊन करणार आहोत. नंतर सामना सुरू होईल. पब्लिक मी सर्वांना विनंती करतो तुम्ही देखील सोबत बोलायचं आहे. युसुफ सय्यद सर होतील आणि त्याच्यासोबत. प्रत्येकाने आपले मोबाईल्स काढायचे. फ्लॅश लाईट ऑन करायचे मोबाईलचे. फ्लॅश लाईट ऑन करा. अनिस खान चला मोबाईल काढा. आयफोन 73 असे कोणाकडे आयफोन 17 असेल, आयफोन 15 असेल, ओप्पो असतील, विवो असतील, मोबाईल काढा. मोबाईल काढा. प्रत्येकाने मोबाईल काढायचे. चला प्लीज. बॅटर सेट आहे. बॉलर सेट आहे. बोला 10 9 8 7 6 5 4 3 2 लेट्स प्ले अँड गो. ओव्हर टू बॉक्स. इथून आपण पाहतोय पहिला चेंडू छब्बीर साठी आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर मंगेश माची जो पहिली ओव्हर घेऊन गेलाय. पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा पायामध्ये टाकला होता चेंडू. याला इथून जर पाहिलं तर रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू आलाय. दुसरा चेंडू फुलटा चेंडू धमाका चौकार आपल्याला पाहायला मिळेल. छब्बीरच्या बॅट मधून चौकार 4. थँक्यू. टायमाचं बंधन आहे लक्षात असू द्या. जरी फायनलचा जरी सामना असला तरी तुम्हाला मुभा मिळणार नाहीये. दोन्ही संघाचा जर विचार केला तर दोन्ही भावांच्या संघात स्पॉन्सर्स केलेले आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला कुशल राऊत आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत राऊत यांच्या टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगेश माची आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक. याही वेळेस आपण पाहतोय चौकार आल्यानंतर सेन्सिबल सिंगलला प्राधान्य दिलंय आणि इथून जर पाहिलं तर सिंगल घेतलाय. राजवीर 11 पॅराडाईज टीम आतापर्यंत जर पाहिलं तर 5 धावा बनवते. चांगलं योगदान आतापर्यंत राहिलंय अय्यांचं. इथून आपण पाहतोय आणखीन एक सिंगल रन्स पाहायला मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 6 वर जाऊन पोहोचते. मंगेश माची आपण पाहतोय फ्रंटफूट लाईनचा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी नेहमीच पाहायला मिळते त्याच्याकडून. इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू. याही वेळेस शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता परंतु चेंडूला रोखलंय. इथून आपण पाहतोय काय घडलंय काय बिघडलंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पंचांचं डिसिजन सॉफ्ट डिसिजन. इथून जर पाहिलं तर सॉफ्ट डिसिजन नॉट आउट आहे. परंतु आपण पाहतोय जाऊया चौथ्या पंचांकडे. महत्वाचा विकेट आहे. इथून जर पाहिलं तर ज्या पद्धतीने रनआउट साठी गेले होते परंतु डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. प्रिन्स ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली आतापर्यंत. यावेळेस पाहू शकतायत काय डिसिजन आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे आणि यावेळेस जर पाहिलं तर अजूनही तुम्ही नका बोलू प्लीज. अंपायर डिसिजन आमचं जे काय असेल ते कळवलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. क्रुशियल मोमेंट आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतायत काय घडलंय काय बिघडलंय. ऑन स्क्रीनवर देखील दाखवलं जाईल ज्या पद्धतीने हे घडलंय. आणि इथून पंच इशारा देत आहेत. यस OUT आउट. ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने हा रनआउट घेतला गेला. डायरेक्ट चेंडू थ्रो केला आणि तदनंतर वा सरळ चेंडू जर पाहिला तर स्टंपवर आदळला गेलाय. फ्रेम मध्ये नव्हते त्या ठिकाणी अयान. एक मोठा विकेट जर पाहिलं तर राजवीर 11 पॅराडाईज बोईसर टीमचा इथे मात्र गमावताना पहिला गडी बाद झालाय. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळेल 6. 6 आकड्यावर पहिला फलंदाज या ठिकाणी अयान. मागच्या मॅच मध्ये हिरो. मागच्या 2 मॅच मध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अयान हिरो होता. परंतु आता पाहतोय पहिल्याच रनआउटच्या रूपाने बाद होणं हे कोणत्याही फलंदाजाला पसंत नसतं आणि ती आता मात्र नापसंती थोडीशी चेहऱ्यावर पाहायला मिळाली यांच्या. सोहेल आलाय. आपण पाहतोय अयान बाद झाल्यानंतर त्याचा मोठा भाऊ आपल्याला पाहायला मिळतोय जो फलंदाजीसाठी त्याला देखील आपण पाहतोय पॅराडाईज टीम मध्ये नक्कीच पसंती दिली जाते.
इथून आपण पाहतोय बॅटचा हलक्या हाताने जेंटल पुश केला चेंडूला सिंगल आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलंय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते एकंदरीत 7 धावा एक गडीच्या मोबदल्यात. एक षटक कंप्लीट झालंय 7 धावा. जाऊया उर्वी डीजे कडे. थँक्यू. आज जर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर दोन्हीही टीमच्या पब्लिक खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्टर खूप मोठे आहेत. आगवनची पब्लिकचा जर विचार केला तर नक्की जोरदार आवाज येऊ द्या. आगवनची पब्लिक इथे आहे का? यस आपल्याला पाहायला मिळते आगवनची पब्लिक. पॅराडाईज टीम पब्लिक बोईसर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. हे आहे जल्लोष, हे आहे आक्रोश दोन्ही टीम कडून. याही वेळेस आपण पाहतोय सरळ चेंडू पायामध्ये टाकला होता. चेंडूवर जर पाहिलं तर इथून सिंगल रन्स घेतला आहे. सिंगलच्या मदतीने 8 डबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज जर पाहिलं तर आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर प्रिन्स आलाय. राजा आहे प्रिन्स ज्या पद्धतीने नाव घेतलं जातंय आणि राजाची कामगिरी महान आहे. याही वेळेस आपण पाहतोय चेंडूवर जर पाहिलं तर ऑन साइड रिजनला थोडासा पायावर टाकण्याचा प्रयत्न जास्त असतो आणि त्याचमुळे जर पाहिलं तर जब्बीर हा खेळताना चेंडू पाहिला पण तो क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी चेंडूला अडवलंय खूप चांगल्या पद्धतीने हिंमत नाही. इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू असेल 8 डबा आतापर्यंत पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. याही वेळेस आपण पाहतोय पावर चेंडू वा जयेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. इथून आपण पाहतोय काय घडलंय काय बिघडलंय. इथून नक्कीच आपण पाहतोय याही वेळेस आपण पाहतोय गेलोय चौथ्या पंचांकडे कारण की पंचांना देखील ते समजलं नाही आणि पंच इथून जर पाहिलं तर जी टेक्नॉलॉजी आहे ते टेक्नॉलॉजीचा वापर पूर्णपणे करताना आपल्याला पाहायला मिळतील. इथून पाहतोय आपण पंच या ठिकाणी आहेत. पंच कामगिरी करतायत ज्या पद्धतीने आपण पाहिलंय त्यांना परंतु काय घडलंय काय बिघडलंय हे देखील पाहणं गरजेचं आहे. नॉट आउट चा इशारा नक्कीच येत असताना आपल्याला पाहायला मिळेल कारण की फलंदाज सेफ मध्ये पोहोचला होता ओपन क्रीज मध्ये आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून फलंदाज सेफ आहे. सोहेलला आपण पाहिलं खूप चांगल्या पद्धतीने रन्स मात्र कंप्लीट केलं. प्रिन्स या ठिकाणी स्क्रीनवर पाहिलं जाईल. षटकातील जर पाहिलं तर हा चौथा चेंडू आहे. 9 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागले जात आहेत. इथून पाहतोय पुढचा चेंडू. याही वेळेस जेंटल पुश सिंगलचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्न केला गेला. जगदीश माची पुढे आला होता चेंडूला अडवतोय तोपर्यंत रन्स मात्र कंप्लीट केला जाईल. सिंगल या सिंगलच्या मदतीने डबल फिगर मध्ये धावसंख्या जाते 10 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय जबीर खान ज्यांनी एक चौकार मारले या आधीच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं त्याला 11 धावा झाल्यात. एक गडी बाद झालाय. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगला चेंडू आहे होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेला. याही वेळेस आपण पाहतोय जास्तीत जास्त पायावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाजाचा. जर विचार केला तर इथून जास्तीत जास्त जो मारा आहे तो पायावर करण्याचा प्रयत्न होतो. 2 षटक कंप्लीट झालेत. 12 धावा एक गडीच्या मोबदल्यात. या ऐकूया उर्वी डीजेला. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा येतोय तिसरं षटक या ठिकाणी आणि खऱ्या अर्थानं आज प्रेक्षकांनी देखील इथे भरभरून प्रेम दिलं त्यांचंही आम्ही धन्यवाद मानतोय. ज्या पद्धतीने आज प्रेम मिळतंय प्रेक्षकांचं. यावेळेस करारी प्रहार वा जबरदस्त फटका छोटा पॅक बरं धमाका. इथून जर पाहिलं तर चौकार येईल 4 धावा.
पहिला आपण थोडीशी जागा बनवली, बॅकफुटला गेले आणि कॅप शोधण्यामध्ये यश आला. उमेश होता दुसऱ्या बाजूला, जगदीश होता, परंतु त्यांच्या गॅप मधून चेंडूला खेळून काढलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सोहेल आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना आज पॅराडाईज टीम ज्या पद्धतीने खेळली जाते यांचं देखील कौतुक केलं गेलं मागच्या मॅच मध्ये. परंतु इथून आपण पाहतोय त्याचाच भाऊ आपण पाहतोय सोहेल खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना 5 मध्ये 8 बनवले आहेत. इथून सिंगल घ्यायचा आहे, सिंगल मात्र घेतला जातोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता 17 धावा जाऊन पोहोचतायत स्कोर कार्ड वरती. प्रोजेक्टेड स्कोर आतापर्यंत जर असाच चालला तर 40 पर्यंत पोहोचू शकतोय, हे मात्र नक्कीच दर्शवलं जात आहे. पुन्हा एकदा सिंगल साठी गेले आहेत जबीर खान. शांत आहेत थोडेसे, कारण की या आधीच्या मॅच मध्ये देखील आपण पाहतो त्यांचा विकेट बॉक्स विकेटने आला होता, थोडेसे नाराज झाले होते, परंतु यावेळेस थोडस सांभाळून खेळण्याचा प्रयत्न. इथून आपण पाहतोय गॅप मध्ये वा काही जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी होता विकास आणि अडवलंय चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला विकास माचीकडून. अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतायत. विकास माची ज्या पद्धतीने चेंडूवर आला होता पूर्णपणे अंग झोकून दिलं आणि बाउंड्रीला वाचवलं असं मी म्हणेन. एक धाव नक्कीच खर्च झाले, परंतु 3 धावा सेव्ह केल्यात. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. आतापर्यंत 19 धावा, 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. जब्बीर 8 मध्ये 8 तर सोहेल 7 मध्ये 10 असं आतापर्यंतची बॅटिंग राहिली त्यांची. इथून पाहतोय हार्दिक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. याही वेळेस आपण पाहतोय फटक्यामध्ये ताकद नव्हती, समोरच्या दिशेने खेळलाय मंगेश, चेंडूला अडवेल तोपर्यंत इथे जर पाहिलं तर कुठली रन्स मिळणार नाहीये. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील, 3रं षटक आहे आणि ज्या पद्धतीने रन्स बनवले आहेत आतापर्यंत. याही वेळेस पायावर चेंडू टाकला होता, चेंडूला खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. आपण पाहतोय सिंगल रन्स मिळेल. ओव्हरची होते समाप्ती, 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 20 धावा 1 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंतची शांत पब्लिक आपल्याला पाहायला मिळेल, परंतु जशी दुसरी इनिंग चालू होईल, स्कोर मॅच जशी जवळ येईल तशी मात्र पब्लिक डिमांड ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रत्येक आयोजनामध्ये पब्लिक असणं खूप गरजेचं आहे, कारण ही मॅच तुमच्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर 4थं षटक नक्कीच घेऊन येतील. पुन्हा एकदा जर पाहिलं तर गोलंदाज प्रिन्स, याही वेळेला आपण पाहतोय प्रिन्सने कसं पायावर टाकण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करताना आपल्याला पाहायला मिळाला, त्यामुळे कुठेतरी जखडून ठेवलेत. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 21 धावा. खूप चांगल्या पद्धतीने हा आमचा डगआउट हा कॉमेंट्री बॉक्स आपण पाहू शकतायत, ज्या पद्धतीने सर्व आमची टीव्ही नेटवर्कची टीम आपल्याला पाहायला मिळेल. याही वेळेस आपण पाहतोय फटका तर चांगला होता, परंतु जयेश त्या ठिकाणी चेंडूवर आला. रन्स मात्र मिळणार नाहीये. सिंगल रन्स या ठिकाणी घेतला गेलाय सिंगलच्या मदतीने. वा चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय त्या ठिकाणी. जयेश अगदी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर चेंडू हातामध्ये आला असता तर धोका निर्माण झाला असता नक्कीच आपल्याला पाहायला मिळायचं. या नाव काय? पुढचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा मार्गस्थ लागेल. 3रा चेंडू असेल या षटकातील. याही वेळेस ऑन साइड रिजनला चांगला फटका होता, परंतु जयेश त्या ठिकाणी कमाल करतोय, चेंडूला अडवतोय. सरळ जर पाहिलं तर अंग झोकून दिलं. जबरदस्त क्षेत्ररक्षण, कारण की हा चेंडूला थांबवणं खूप क्विक असतं आणि क्विक घेतला आणि सरळ फेकी केली. इथून आपण पाहतोय रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आहे. डॉट चेंडू थोडंसं टेन्शन वाढेल पॅराडाईज टीमचं. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. 34थं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3.3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. प्रिन्स पुन्हा एकदा यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले होते. सेफ चेंडू पडलाय का ते देखील पाहणं गरजेचं आहे. इथून पंच दर्शवत आहेत. यस, 3ऱ्या पंचांची मागणी केली. टीमची आहे का बॅटिंग टीम? येस, बॅट्समनची इथून जर पाहिलं तर रिव्ह्यू नक्कीच घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने.
इथून आपण पाहतोय डिसिजन नक्कीच पेंडिंग आहे, परंतु डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. समीर खानच्या माध्यमातून आपण पाहतोय पडताळणी केली जाते आणि वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. इथून आपण पाहू शकतायत ऑन स्क्रीनवर देखील. इथून आपल्याला पाहायला मिळेल यस, कोणी या ठिकाणी आर्ग्युमेंट करू नका. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा 3 चेंडू टाकायचे आहेत या ओव्हर मधले. आपण बघतोय प्रिन्स पुन्हा एकदा काही वेळेला सिंगल साठी गेलेत आणि सिंगल देखील मिळालंय. सिंगल डबलचा गेम चांगला या ठिकाणी नक्कीच घेतलाय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय जब्बीरने 13 चेंडू खेळलेत आतापर्यंत. 13 चेंडू मध्ये 11 धावा बनवले तर सोहिलचे आपण पाहतोय 8 मध्ये 11 आहेत. इथून आपण पुन्हा एकदा पायावर चेंडू टाकला आहे ऑन साइड रिजनला. खेळाडू कक्षाकडे चेंडू वळवत असताना आपण पाहतोय सोहिल सिंगल रन्स आणखीन एक पाहायला मिळाली आणि या सिंगलने 25 धावा. आणि आपण पाहू शकता मुख्य मंच आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगल्या पद्धतीने आज मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. याही वेळेस आपण पाहतोय गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. हार्दिक कडून अपेक्षित आहे, कारण की आगवण म्हटलं तर आगवणकरांचे क्षेत्ररक्षण जबरदस्त असतं आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. इथून जर पाहिलं तर हार्दिकने पूर्णपणे ड्राईव्ह करून चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केला. चेंडू थांबला देखील. फटकामध्ये ताकद होती, जबरदस्त फटका होता, परंतु वा इथून आपण पाहतोय क्षेत्ररक्षण त्याही जास्त दर्जाचं. याही वेळेस आपण पाहतोय 26 धावा आतापर्यंत आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. 4 षटक कंप्लीट झाले आहेत. येणारे 12 चेंडू नक्कीच किती धावा देतील, किती धावा जमवल्या जातील हे देखील नक्कीच पाहण्यासाठी ऐकण्यासाठी विश्रांती घेऊया आणि उर्विडी दिवजाला देऊया संधी. थँक्यू. आयुष आज मजा घेतोय या टुर्नामेंटची. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पहा आयुषचं आपण कॅप्चर पाहू शकताय ज्या पद्धतीने आयुष मजा घेतोय. जाऊया मॅच कडे. इथून जर पाहिलं तर 5वं षटक, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून अटॅक होईल. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूला थांबवलं गेलंय. समोरच्या दिशेने नक्कीच सेफ झोन असतो आणि सेफ झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता जबीर खान यांनी, परंतु चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळाला. याही वेळेस हार्दिकवर अटॅक केलाय, चेंडू निघून गेलाय, सीमारेषे पार, येतोय चौकार. 4. थँक्यू. इथून जर पाहिलं तर हार्दिक गोलंदाजीसाठी होता. थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू पाहिला जब्बीरने आणि तदनंतर जर पाहिलं तर जो गॅप होता जयेश आणि मंगेश मधला तो गॅप पूर्ण केला. इथून जर पाहिलं तर चौकार आलाय. चौकारानिशी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत धावसंख्या लागली जाते एकंदरीत 30 धावा. 30 वर 1 अशी आतापर्यंतची स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर हा 3रा चेंडू आहे.
16 मध्ये 16 बनवल्या जब्बीरने. यावेळेस क्लीन बोल्ड, सुंदर चेंडू पाहायला मिळाला. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात बैठक फटका मारण्याचा प्रयत्न, थोडस बॅकफुटला गेले होते, पंच करायचा होता. फेवरेट शॉट म्हणून आपण कित्येक वेळा जब्बीरला फटका खेळताना पाहिला होता, जेव्हा एक गुडघावर टेकून फटकेबाजी आणि कव्हर क्षेत्रामध्ये आणि पॉइंट क्षेत्रामध्ये कमालीचे फटके मारायचा. इथून आपण पाहतो तेच करण्यासाठी गेला होता. याही वेळेस आपण पाहतो चेंडूला थांबवलाय जयेश माची आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी निशांत पवार आलाय फलंदाजीसाठी आणि इथून जर पाहिलं तर 4 चेंडू झालेत, उर्वरित 2 चेंडू. याही वेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची गणना केली जाते तोच खेळाडू जगदीश माची आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूवर जर पाहिलं तर रन्स येत नाहीये. 30 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. इथून जर पाहिलं तर अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. 6 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज प्रत्येकाला खूप आनंद होत असेल, प्रत्येक टीमला, कारण की 6 षटक म्हटलं तर पूर्णपणे क्रिकेटची मजा ही घेता येते आणि तेच इथे मात्र दिलं गेलं. आलेली क्रीडा मंडळ संस्थानी आणि या टीमने. यावेळेस आपण पाहतोय निशांत बॅकफुटला गेले, चांगला पंच. थँक्यू. इथून जर पाहिलं तर उमेशने देखील प्रयत्न केले होते आणि ही आमची टीम आपण पाहू शकता ऑन स्क्रीनवर, ज्यांनी खरोखरच मी नाव घेईन. ज्या पद्धतीने अध्यक्षपदी यतीन शशिकांत राऊत, उपाध्यक्ष म्हणून प्रथमेश जयप्रकाश पाटील, खजिनदार म्हणून अमोल प्रकाश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर संजय सदानंद राऊत चिटणीस आणि सदस्य म्हणून काम करताना तुषारानंद पाटील, प्रीतम विश्वनाथ राऊत, नितीन वासुदेव पाटील, अजित पांडुरंग पाटील, अनिकेत प्रमोद राऊत, स्वप्नील कमलाकर पाटील आणि शैलेश सदानंद भोईर. ही पूर्ण टीम, ज्या टीमने आज एकत्र येऊन ही आपल्यासाठी मेजवानी ठेवली गेली. खऱ्या अर्थाने ही मेजवानी खूप महत्त्वाची होती. आज ज्या पद्धतीने आपण पाहतोय अल्लेलीचे पूर्ण प्रेक्षक वर्ग आणि आयोजक देखील एकत्रित येऊन ही मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून पाहायला मिळेल शेवट गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर हिम्मतला आणलं गेलंय. अगदी जर पाहिलं तर शेवटचे षटक 34 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 6 चेंडूचा खेळ आणि 6 चेंडू मध्ये किती धावा येतील नक्कीच पाहिलं जाईल. इथून आपण पाहतोय फटका तर ऑन साइडला होता, परंतु रोखलं गेलंय. चेंडूवर रन्स सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने 35 धावा झाल्या आहेत. चांगलं क्रिकेट दाखवलंय आतापर्यंत. आपण पाहतोय आगमन संघ. याही वेळेस उलट चेंडू, परंतु इथून वा काय जबरदस्त. इथून जर पाहिलं तर विकास माची काय दहडलाय, जबरदस्त ड्राईव्ह आणि चेंडूला रोखण्यामध्ये यश प्राप्त करतोय विकास माची, ब्रँड ऑफ आगवन. फटका जर पाहिला तर 100% ही बाउंड्री होतीच, परंतु काय कमालीचं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक नाही, दोन नाही, कित्येक वेळा आपण हा क्षणचित्र पाहतील ज्या पद्धतीने हा फटका रोखला गेलाय. जबरदस्त, वाह काय जबरदस्त. आतापर्यंत नो लुक फटका आपण पाहिला होता, पण इथून नो लुक फिल्डिंग पाहायला मिळते. ज्या पद्धतीने फिल्डिंग केलंय जबरदस्त. आणि प्रत्येकानं टाळ्या वाजवून नक्कीच कौतुक केलंय विकास माची याचं. ज्या पद्धतीने फिल्डिंग केलंय त्यांनी. 36 धावा झाल्यात 2 गडीच्या मोबदल्यात. 5.2 चेंडूचा खेळ कंप्लीट. याही वेळेस आपण पाहतोय विकेट आलाय. सोहेल इथून जर पाहिलं तर बाद झालाय. 10 चेंडूमध्ये 13 धावा त्याच्या नावावर.
थँक्यू. आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आनंद घेत आहे पूर्णपणे पब्लिक. इथून पाहते पुढचा चेंडू असेल, बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा पंच करायचा होता. निलेश आलायत फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. इथून जर पाहिलं तर सिंगल धाव घेतली गेले आणि ही मस्ती मैदानाच्या बाहेर आपण पाहू शकतायत. अगदी रंगपंचमी गेली आणि ती रंगपंचमी आठवण्याचं काम या ठिकाणी करत असताना एक क्षण चित्र केयुष आहे त्या ठिकाणी, बाल कलाकार केयुष खूप चांगल्या पद्धतीने. इथून आपण पाहतो पुन्हा एकदा षटकातील चेंडूचा खेळ पाहिला तर 4 चेंडू झाले. हा 5वा चेंडू. इथून पुन्हा एकदा वा, एक हातामध्ये जग्गूने घेतला आणि दुसऱ्या बाजूने विकासने. इथून निलेश थँक्यू. या क्षेत्ररक्षणासाठी मी सर्वांना सांगेन जोरदार टाळ्या उद्या द्या. जबरदस्त क्षेत्ररक्षण प्रत्येकाने. आज जर पाहिलं तर ही इंस्टाग्रामवर ही रील्स येणार हे 100%, कारण की दर्जाचं क्षेत्ररक्षण, दर्जेदार टुर्नामेंट आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण विकास माचीकडून आपल्याला पाहायला मिळालं. आणि जगदीश माची ज्याला आपण नेहमीच पाहतोय, काही जबरदस्त क्षेत्ररक्षण, अप्रतिम अप्रतिम. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावलेली आहे एकंदरीत 37 या आकड्यावर. षटकातील आपण पाहतोय शेवटचा चेंडू शिल्लक आहे, 37 धावा. निलेश मित्रा यावेळेस जर पाहिलं तर पायावर चेंडू टाकलाय. इथून आपण पाहतोय सिंगल रन्स घेतलं जातंय. धावसंख्या जर पाहिली तर 38 धावा स्कोर कार्ड वरती होत आहेत आणि जिंकण्यासाठी 39 धावांचं 36 चेंडू आणि 39 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. आज थँक्यू म्हणेन मी देखील. मला देखील 3 दिवस या टुर्नामेंटमध्ये संधी दिली गेली समालोचनासाठी आणि यापुढील असाच प्रवास या पूर्ण संस्थेचा असू द्या. खूप चांगली संस्था आपल्याला पाहायला मिळाली, खूप चांगलं प्रेम दिलं. अगदी प्रत्येकाची बारकाईने व्यवस्था करण्याचे काम यांनी केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही देखील अल्लेली क्रीडा मंडळ संस्था आणि ग्रामस्थांचं खूप खूप धन्यवाद देतोय. इथे मी माझा हा पूर्ण करतोय, तुमची मात्र रजा घेतोय. तुम्ही मात्र ही स्पर्धा एन्जॉय करत राहा. यापुढील आवाज आपल्यासमोर युसुफ सय्यद सर म्हणजेच व्हॉइस ऑफ बॉय सर यांचा असणार आहे. धन्यवाद. धन्यवाद उर्वी डीजे ऑर्केस्ट्रा. नक्कीच सगळ्यांचं परत एकदा स्वागत असेल. अल्लेली क्रीडा मंडळ संस्था पुरस्कृत अल्लेली चषक 2026 टाटा स्पॉन्सर प्लॅटिनम पाहतोय. नक्कीच महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून, भारतीय मिसाईलमॅन अब्दुल कलाम साहेब यांना सलाम करून आणि ज्या महामानवाने भारतीय संविधान लिहिल्याचा परमपूज्य
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी युसुफ सय्यद आजच्या अंतिम सामन्याच्या अंतिम इनिंगला सुरुवात करतोय. एका बाजूला जर पाहिलं गेलं तर एकवीर एंटरप्राइजेस जय जोगनाथ वागवण वामिका स्टार, तर दुसऱ्या बाजूला पाहू शकाल राजवीर 11 पॅराडाईज बोईसर. अंतिम सामना आहे. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच जर पाहिलं गेलं तर एकवीर एंटरप्राइजेस जय जोगनाथ वागवण वामिका स्टार या संघाला. नक्कीच दोन सलामी बॅटर मैदान सज्ज झालेत. एका बाजूला विकास माची, दुसऱ्या बाजूला जगदीश माची. दोन अशी जोडी मैदानाच्या आत ज्याने पूर्णपणे आगमन क्रिकेटचा पूर्ण भवितव्य बदललाय असे खेळाडू मैदानाच्या आत. म्हणजे स्क्रीन पाहू शकाल अमलदादा पाटील, त्यांच्या मिसेस आहेत, त्यांच्या सुपती सुद्धा आहेत डॉक्टर आर्या. खूप चांगला चित्रकरण पाहू शकाल. आमच्या त्यांच्या मागे सुद्धा ललिकरांच्या लक्ष्मी लहान लहान बसल्या आहेत, प्रिन्सेस आहेत, सामने घेत आहेत. पूर्णपणे मैदान अवतीभोवती पूर्ण प्रेक्षकांनी खचाखच पाहू शकाल. रात्रीच्या क्षणामध्ये ब्लॅक गॉगल घालून सुद्धा प्रेक्षक इकडे पोहोचलेत, त्यांना सुद्धा दाखवलं जातं आमच्या स्क्रीनवर. अप्रतिम प्रेक्षक आणि शिस्तबद्ध प्रेक्षक पाहू शकाल या स्पर्धेत पोहोचलेत. नक्कीच बहुतेश पाटील पंचळ यांच्या माध्यमात 500 रुपये कॅश प्राईज आलाय विकास माची आणि जगदीश माचीसाठी. तर बळ्या मैदानाच्या आतमध्ये अंतिम 6 षटकं अल्ल्याली क्रीडा मंडळ संस्था पुरस्कृत अल्ल्याली चषकाची अंतिम 6 षटकं सांगून जातील पहिल्या पर्वाचा चॅम्पियन कोण आहे. नक्कीच पाहू शकाल पहिला स्पर्ध आणि अल्ल्यालीकरांना आहे गर्व अशी स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला विकास माची, दुसऱ्या बाजूला जगदीश माची. त्यांच्या गटामध्ये स्वागत करा अंतिम सामन्याचा दुसरा हाफ. 36 चेंडू 39 धावांची गरज. रेहान शेख पहिला षटक घेऊन आलाय. तर पाहिलं गेलं तर राजवीर 11 पॅराडाईज बोईसर या संघाकडून पहिल्या षटकामधला पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हलक्या बॅटने खेळला, तो हवेमध्ये राहिला. विशाल तिकडे पोहोचलाय. सिंगल धावाने श्रीगणेश झालाय. एकेरी धावाने नक्कीच फलक उघड गेलंय. जगदीश माची वैयक्तिक संघाचा नक्कीच खाता उघडतोय. कुणालजी पाटील जर पाहिलं गेलं तर आहे तर सामने जाऊन घेत आहे, त्यासोबत स्वागत. विकास माची जर पाहिलं गेलं पूर्णपणे अप्रतिम शतक त्याने केलं, दर्जेदार शतक त्याच्याकडून राहिलं. त्यावेळी बॅकफुटला आला, पंच केलाय आणि पाहू शकाल चौकार 4 धावा. धन्यवाद. बॅकफुट पंच पॉपी गिरीचा पुरेपूर उपयोग केला. मागचा पाय वाकवला आणि फटका सुरेख ठोकलाय सरस सीमारेषा पार. अलंद कार्पेट चौकार. आजच्या दिवसामध्ये मैदानामध्ये फिल्डिंग मध्ये आग लावली आणि बॅटिंग मध्ये सुरुवात केली आहे चौकारने विकास माची. अप्रतिम सुरुवात. केयुष खूप डान्स करतो पाहू शकाल स्क्रीनवर. त्याच्या पित्याशी बरोबर आहेत, एन्जॉय करतायत. केयुष प्रत्येक वेळा खुश असं म्हणावं लागेल आणि एन्जॉय करतोय या स्पर्धेमध्ये. 2 चेंडू 5 धावा. 2 बॉल 5. चांगली सुरुवात विकास माची. आता बॉल टू इक्वेशन. 34 चेंडू 34 धावांची गरज. पैठा केला, टॅप खेळला गेला पाहू शकाल. चेंडू फील्ड करतो, फेकी झाली आहे. बॅकअपला सोहेल आहे. एकदा वेगाने परिपूर्ण केली आहे, एकदा महत्वपूर्ण आहे. विकास माची वेगाने धावलाय पाहू शकाल. रिप्ले मध्ये अय्यूब पोहोचला, चेंडू फील्ड केला, फेकी वेगाने केली आहे. बॅकअपला खेळाडू आला. बॅकअप असणं गरजेचं आहे. बघा जेव्हा तुम्ही मोबाईल घेऊन फिरता तुमच्याकडे पॉवर बँकचा बॅकअप असणं गरजेचं. जेव्हा तुम्ही फिल्डिंग करता तर क्षेत्रक्षणामध्ये बॅकअप असणं गरजेचं. बॅकअप होतं सोहेल शेख यांचं. सांघिक धावसंख्या 6. 3 चेंडू 6 धावा. यावेळी जाऊन कार्पेट खेळला. विशाल आगरे चेंडू अडवतोय परंतु 4 धावा. चौकार. धन्यवाद मास्टर. रिप्लेमध्ये पाहू शकाल मेहुलजी पाटील पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर. यस, जमिनीवर थाप मारली आहे आणि काय सुरुवात आहे मेहुल पाटील. आपण सांगतो ना महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील आणि पालघरमध्ये फक्त आणि फक्त मेहुल पाटील. काय गोष्ट आहे, अप्रतिम. एन्जॉय करताय सामन्याचा. वामिका स्टार त्यांच्या सुपुतीच्या नावावर प्रत्येक वेळेस संघ खेळतो. बरोबर यावेळेस पाहिलं गेलं तर एकवीरा एंटरप्राइजेस एकवीराचं नाव या संघासमोर लगावलं गेलं आणि पाहिलं गेलं तर कुलदैवत
जर पाहिलं गेलं आगवणकरांचा जय जगन्नाथ वागवण हे सुद्धा नाव लगावलं गेलंय आणि भामिका स्टार हा सुद्धा नाव आहे. धावा धावफलकावर 10. बघा कोणाला सुद्धा पैसे लावायचे त्यांनी पैसे प्रथम जमा करतात तिथं पैसे अनाउन्समेंट केले जाते. दक्षता पण घ्यायची आहे. आमच्या आयोजकाचा कॉल असणार आहे. आता 32 मध्ये 29. यावेळेस काय घडला विशाल आगरे जर पाहिलं गेलं तर चेंडू 12 मध्ये होता. विशाल आगरे तिकडे होता झेल टिपताना. रझीमुल्ला सुद्धा आहेत. रझीमुल्ला भाई आपका भी स्वागत रहेगा. यावेळेस सामने जाणं घेण्यासाठी पोहोचलेत. ज्या प्रकारे प्रीतमजी राऊत साहेबांनी सांगितलं होतं परंतु रिप्ले मध्ये बघूया काय झालं. चेंडू हवेमध्ये होता. विशाल आगरे चेंडूवर आला नाहीये. डाईव्ह लावणे गरजेची होती. अशा प्रकारे झेल टिपणं गरजेचं आहे. जगदीश माचीचा झेल जर पाहिलं क्वार्टर फायनलमध्ये संघ मल्याळी या संघाच्या खेळाडूंनी सोडलं होतं तसं चेंडू गॅदर झाला नव्हता. तदनंतर त्या बॅटरनी 3 चौका ठोकले होते. ही सुद्धा संधी होती पण ती संधी गमावली आहे असं म्हणावं लागेल. 10वर 0. 5 खेळ संपला गेलाय. शेवटचा चेंडू आहे. नक्कीच प्रीतमजी राऊत साहेबांनी सांगितलं की पूर्ण होती त्यांचे मित्र परिवार आहेत. शिरगाव भागामधून चांगला रिझल्ट क्रिकेट आहे ते सुद्धा इकडे पोहोचतील आणि पोहोचतात. शिरगावकर सुद्धा इकडे पोहोचते सामने जाणं घेत आहेत. प्रत्येकाचं आपण स्वागत करूया. धनसरकर असतील सातपाटीकर पालघरकर बोईसरकर प्रत्येकाचं आपण सहज स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. रेहान पुढील चेंडू घेऊन आलाय. हलक्या बॅटे फक्त पुश केलाय. पाहू शकाल चुकी क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मराठी सिनेमा एक पिक्चर दगडी चॉल त्यामध्ये डायलॉग होतात चुकीला माफी नाही आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा चुकीला माफी नसते. आणि यावेळी चुकी केली आहे रेहानने. एक सिंगल धाव अतिथ खर्च केली आहे. धावफलक 1 पर्यंत ससावते. 11 या अंकावर 1 षटक 11 धावा. एक षटक 11 धावा. नेल्सन आकडा पाहू शकाल स्कोअर कार्डवर लगावले गेले. आता बनवायच्या विजयासाठी 28 चेंडू असतील 30. आमच्याकडे एस्कोची भूमिका पार पाडते आजच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर खुश राऊत आहेत. मॅन्युअल स्कोर पाहिलं गेलं तर अर्पण कानाडे त्यांनी पूर्णपणे अर्पण केलं. आपल्या बोटांची जादू यावेळेस बिखेरतात. पेपरावर पाहू शकाल टेकआउट दाखवलं जात आहे. उमेश माची हिम्मत माची पाहू शकाल. देवेनला दाखवलं जातं. आमच्या कॉम्बॉक्स दाखवलं जात आहे. देवेन सुद्धा खुश आहेत. आणि पाहू शकाल मी नक्कीच मागे घेऊन जातो. तब्बल 8 ते 10 12 वर्ष पहिले जेव्हा भीमनगरमध्ये पहिल्यांदा आगवण संघ आला त्या संघामध्ये सचिन लाखन जगदीश विकास असे खेळाडू होते. त्यानंतर आगवण संघाने खूप चांगली मदल मारली. थोड्या क्षणामध्ये मागील 2-3 वर्ष तो संघ बंद झाला होता परंतु नव्याने संघाला सुरुवात झाली. बघता बघता 1 नाही 2 नाही तब्बल 3 ते 4 संघ आगवण संघ खेळतात अंडरम क्रिकेटमध्ये. तवसीर लाका फुलटॉस बॉल फटका खेळला. विशाल आगरे चेंडू फील्ड करता फेकी झाली आहे. एक सिंगल धाव बोईसर एक्सप्रेस एका बाजूला आगवरचा ब्रँड हे पण जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. विकासने जर चौका ठोकला या चेंडूवर तर पियुष तर्फे 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आमच्याकडे जमा झालेलं आहे ते कॅश प्राइज. विकास माची 2 चेंडू 5 वर बॅटिंग करतो. 5 चेंडू 7 वर बॅटिंग करतो जगदीश. 1.1 चेंडू 12 धावा. आता बनवायचे 27 धावांचं लक्ष असणार आहे. बोईसर एक्सप्रेस गोलंदाज मागवा सज्ज झालाय. फुलटॉस बॉल फटका सुरेख आहे. पाहू शकला खेळाडू जॉन्सन चेंडूला फील्ड करतो. एक सिंगल धाव. फुलटॉस चेंडू नक्कीच होता. एक सिंगल धाव आली. धपळक 1 नंबर सहसावते. धपळक जाऊन पोहोचेल. 13 अंक 13 लॉस ऑफ 0 विकेट. डबल विंडो मध्ये पाहू शकाल एका बाजूला गोलंदाज तर एका बाजूला बॅटर. विश नेटवर्कची खासियत राहिली. काय सुरेख टेलिकास्ट पाहू शकाल. ऑन साइडला फटका खेळलाय. जबीर खान तिकडे आहे. चेंडूला फील्ड करतोय. निर्धाव चेंडू आलाय. 5.38 गरज आहे प्रत्येक षटकामध्ये. हा सामना जिंकण्यासाठी रिक्वायर रन रेट 39 पाठलाग करायचा आहे. 13 झाले. 26 अजून बनवायचे आहेत. यावेळेस फटका सुरेख. जबीर आहे. चेंडू अडवतोय का परंतु चेंडू निघून जाईल. 4 धावा. धन्यवाद. आगवणकर काय एन्जॉय करतात आगवणकरांकडून एन्जॉय शिकणं गरजे. ज्या प्रकारे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कॅरेबियन टीम एन्जॉय करते त्या अनुषंगाने अंडरम क्रिकेटमध्ये आगवणकर एन्जॉय करतात. आगवणकर या स्पर्धेत एकदा होऊन जाऊ द्या. एकदा जोरदार टाळ्या या स्पर्धेसाठी. आणि जेव्हा जेव्हा आगवणकर पाहू शकाल जितेश माची आहा क्या डान्स आहे. वाह. खारी सुद्धा नाचतोय. मंगेश माचीचा नाचतोय. नाचणं गरजेचं आहे. आपण सांगतो ना की 2 चेंडूचे खेळबाकी असेल. 17 धावा फलकावर. अजून एक फटका सुरेख. जबीरा चेंडू फील्ड करतो. फेकी बिगानी केली आहे परंतु सुखरूप
टॉपिंग कडे पोहोचला. चांगली कॉलिंग म्हणावी लागेल दोन्ही बॅटर कडून. आपण प्रत्येक वेळेस सांगतो ना, खेळपट्टीवर जेव्हा दोन बॅटर धावतायत तर त्यांच्या मुखामधून 3 शब्द येणे गरजेचं. यस, नो, वेट, चल, थांब, नाही, हे 3 शब्द जेव्हा येतील ना, धावा बनतील, विकेट सुद्धा थांब असतील. सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. देवेंद्र माची खूप एक्साइटेड आहेत. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये एक सिंगल धाव, 2 षटकं, 18 धावा. आता येणारे 4 षटकं आणि बनवायचे 21. कोण जिंकेल पहिला पर्व, कुठल्या संघाच्या नावावर राहील, कुठला संघ कोरेल या ट्रॉफी बरोबर नाव. कारण मी सांगतो ना की पहिला जो नाव आहे ना, वर्ष घेतला जातोय आणि या ट्रॉफीवर कुठला नाव कोरला जाईल. एका बाजूला राजवीर 11 पॅराडाईज बोईसर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं एकवीर एंटरप्राइजेस जय जोगनादेव आगवण वामिका स्टार. कुठल्या संघाचं नाव कोरला जाईल पाहू शकाल. गोळी मागवत सज्जाला गोलंदाज रेहान. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, त्याच्यावर भरोसा दाखवला, विश्वास दाखवलाय संघनायक. स्वतः संघनायक आहेत. अ, 24 चेंडू 21 धावांची गरज आहे. 24 बॉल 21 विन असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. विश नेटवर्क पाहू शकाल. पट्टी खूप सुरेख. नक्कीच आपल्याला चांगले इव्हेंट पाहायचे ते या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. विश नेटवर्कचं पुढील षटक. पहिला चेंडू फटका सुरेख. तौसीर लाखाने चेंडू अडवलाय. पाहू शकाल चेंडू अडला गेलाय. डॉट बॉल नक्कीच झाली आहे. 23 चेंडू मध्ये 21 ची गरज आहे. 23-21 आपण पाहतो. पॅराडाईज संघाची गडी पास झाली तब्बल, तर पाहिलं गेलं तर 4 गडी पास झाले होते. एक गडी पास झाला नाहीये आगमन संघाचा. फटका सुरेख आहे. चेंडू फील्ड करतो विशाल, फेकी केली आहे. तौसीर आलाय, गॅदर केलाय, परंतु पाहू शकाल पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. सॉफ्ट डिसिजन आउट आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसरे पंच आमचे म्हणणे असतील समीर खान. लगेच डिसिजन पेंडिंग असणार आहे. डिसिजन पेंडिंग आहे पाहू शकाल. सॉफ्ट डिसिजन आउट होता, परंतु पंचांनी नॉट आउट घोषित केलाय. चांगला टेलिकास्ट पाहू शकाल दर्शवलं जाते ते म्हणजेच 20 चेंडूच्या पाहू शकाल स्क्रीनवर. बॅट ग्राइंडिंग केली आहे आणि जेव्हा तुम्ही धावताना हे खूप महत्त्वपूर्ण आहे. बॅट जेव्हा तुम्ही ग्राइंड करताना तेव्हा तुम्ही पोहोचू शकता. हे शिकणं खूप गरजेचं आहे. बघा क्रिकेट खेळणं खूप सोपं आहे, पण क्रिकेटमध्ये बेसिक असणं खूप गरजेचं आहे. वेलकम गौरव, आपलं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. 11 चेंडू 13 वर बॅटिंग करतो जगदीश. 3 चेंडू 6 वर बॅटिंग करतोय विकास माची. त्यावेळेस बॅकफुटला आला, फटका सुरेख खेळला. चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. साहित्य मी मंडप डेकोरेशन बॅनरला हा चेंडू लगावतोय. एकेरी धाव. 1 धावाने धावपळ पुढे 20. आता बनवायचे 19. 21 चेंडू 19. आगवणकर पाहू शकाल पूर्णपणे दाखवलं आपल्या स्क्रीनवर. आगवणकर दाखवलं गेलं. एकवीस मध्ये बनवायचे 19. सामना रंगत धरून बघा चर्चा होते. दोन्ही जबीरला दाखवलं जातं. विस्फोट ब्रँड अँबॅसेडर पाहू शकाल आगवणकरांना दाखवलं जातं स्क्रीनवर. पूर्णपणे शांत आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. मंगा सुद्धा तिकडे बसले. आगवणकरांवर मंगा सुद्धा जॉईन झालेत सामन्याचा आनंद घेण्यासाठी. 21 मध्ये 19 ची गरज आहे. रेहानचा पुढील चेंडू फटका सुरेख गॅप मध्ये परतू. जबीर खाननी डाईव्ह लगावली, चेंडू अडवला. 3 धावा सेव्ह केल्यात. आता 20 मध्ये 18. 20 चेंडू 18 धावांची गरज. यतीनजी राऊत साहेबांना सुद्धा दाखवलं गेलं आमच्या स्क्रीनवर. पाहिलं गेलं तर या स्पर्धेशी या मंडळाचे अध्यक्ष आहेत अल्लाली क्रीडा मंडळ, परंतु जबीर खानने डाईव्ह लागले. चांगला शतरक्षण. पण नक्कीच पाहिलं गेलं तर पहिल्या इनिंग्स मध्ये पूर्णपणे मैदानाला साठत धडपडत फिल्डिंग केली विकास माची. या सामन्यामध्ये जबीरने एक चेंडू नक्कीच परंतु रिलीफ फिल्डिंग सुद्धा केली गेली होती जगदीश माची आणि मिस्टर विकास माचीच्या माध्यमातून. आता 20 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. शॉर्ट बॉल फटका सुरेख. सोहेल चेंडूला फील्ड करतो. फेकी थोडी चांगली राहिली, परंतु पाहू शकाल काय क्षेत्ररक्षण आहे, काय क्षेत्ररक्षण आहे. धावा जर थांबवायच्या तर फेस्टन करणं गरजेचं आहे. पाहू शकाल शॉर्ट बॉल होता. बॅकफुटला गेला, फटका सुरेख खेळला. सोहेल शेख चेंडू अडवलाय. रेहानच्या हातावर चेंडू आला होता. मोहम्मद अझरुद्दीन सलमान चेंडू फेकी केली, पण एक सिंगल धाव परिपूर्ण केली. आता चेंडूला जर पाहिलं गेलं तर
19 चेंडू 17 धावांची गरज. 19 चेंडू 17 धावांची गरज आहे. 12 चेंडू 14 वर बॅटिंग करतो जगदीश. 5 चेंडू 8 वर बॅटिंग करतो विकास माची. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली. 22 धावांची पार्टनरशिप झाली 17 चेंडू मागे. आता बनवायचे 17 चेंडू असतील 19. एक धाव महत्वपूर्ण, एक चेंडू महत्वपूर्ण. पूर्णपणे दर्शक मैदानाच्या आतमध्ये डोळे टिपून सामन्याचा आनंद घेत आहेत. अप्रतिम स्पर्धा, नेतृत्व स्पर्धा राहिली आहे. हलक्या बॅटिंग सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. एक सिंगल धाव आली आहे. एकेरी धावून धावपळ पुढे सरसावते. धावसंख्या धावपळचा धावपळकावर 23. लगेच तब्बल तर पाहिली हा सामना जो आहे ना 50,000 50,000 गॅप असणारा सामना आहे. कारण की जो संघ विज्युअल 1,01,11 जो संघ पराभूत झाला 50,555 असा बक्षीस क्रमांक असणार आहे. कालसोर एक पार्टनरशिप झाली आहे. 23 धावांची पार्टनरशिप 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 मध्ये बनवायचे 16. आता तौसीर लाका हिंमत पाहू शकाल मंगेश आहे. नक्कीच या संघामध्ये पाहिलं तर एक मोठा बदल केला गेला. आर्यनच्या जागेवर आर्यन आले, परंतु ज्या प्रकारे प्रिन्सला इंट्रोड्यूस केला गेला. प्रिन्स एक सामन्याचा मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार त्याच्या नावावर राहिला. सेमीफायनलमध्ये तो पुरस्कार त्याच्या नावावर राहिला आणि त्यांनी खूप सुरेख गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. नाही की आगमन भागामध्ये पाहिलं खूप संघ आहेत, खूप खेळाडू, परंतु जे बेस्ट प्लेअर आहेत तेच मोठी स्पर्धा खेळतात. प्रिन्स त्यामध्ये नेमला गेला, त्याला सुद्धा इंट्रोड्यूस केलं गेलं. पाहू शकेल 18 मध्ये 16 स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. अंतिम सामना नक्कीच आहे, परंतु वेळ सुद्धा तेवढा महत्वपूर्ण आहे. 18 मध्ये 16 ची गरज. 18 बॉल 16. तौसीर लाखा बोईसर एक्सप्रेस मुळमाको सज्ज होईल. यावेळेस पाहू शकाल काय घडलाय. नॉस्टकर बॅटर लागून निघून जातोय. नशिबात चौकार 4. धन्यवाद पूर्वी ऑर्केस्ट्रा. काय अप्रतिम नॉस्टकर बॅटरच्या अंगाला चेंडू लागला आणि जर पाहिलं गेलं तर हा चौकार आलाय. आनंद खूप आनंदित आहे. मोठे डोळे करून हेअरस्टाईल चांगले करून नाचतोय. आनंद आनंदित आहे. जर पाहिलं गेलं तर एन्जॉय करतोय. आता बनवायचे 12. अजून फटका सुरे काय रेहान चेंडूला फील्ड करतो. डॉट बॉल. आता येणारे 16 चेंडू 16 मध्ये 12 ची अजून एकही गडी बाद झाला नाहीये. 27-0 चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली. अंतिम सामना 15 चेंडू 19 वर जगदीश माची. 5 चेंडू 8 वर आहे विकास माची. काय बॅटिंग आहे, काय पार्टनरशिप. अंतिम सामन्यामध्ये A1 जोडी चांगली बॅटिंग करते. आगमनकरांचा मान मैदानाच्या आतमध्ये. हलक्या बॅटने पॉवर चेंडू फक्त फ्लिक केलाय. सिंगल धाव नक्कीच चालेल. तर 15 मध्ये बनवायचे 11. 15 बॉल 11 हा समीकरण. दबाव यावेळेस पाहू शकाल फिल्डिंग करण्यास संघाकडे आहे, कारण की एकही गडी पास झाला नाहीये. धाबा लो स्कोर डिफेंड करायचे आहेत. 15 मध्ये 11 अजूनही डिफेंड करायचे आहेत. खराब चेंडू म्हणावं लागेल. शॉर्ट बॉल होता. पाहू शकाल नॉस्टॅकला फेकी झाली. बॉल बॅक करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू चॉप करण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नकारला विकासने. चांगलं कॉलिंग म्हणावं लागेल. 14 मध्ये 11 ची गरज आहे. 28 धावा फलकावर. त्यावेळेस टॅप केला गेला. पाहू शकाल खेळाडू आहे तिकडे. जॉन्सन चेंडूला फील्ड करतो, अडवतो चेंडूला. एक सिंगल धाव. एकेरी धावाने धावपळ पुढे सरसावते. धावसंख्या 29. महाराष्ट्र पोलीस करते राकेशजी पाटील सुद्धा सामने जाणून घेतात. 20 स्पोर्ट्सचा त्यांनी जर्सी घातली आहे. सिव्हिलियन्स पाहू शकेल एक अप्रतिम क्रिकेटर त्यांच्या पाहिलं गेलं. अप्रतिम गोलंदाज हार्ड बॅटर त्याची ख्याती राहिली आहे. परीक्षित ठाकूर आमचे पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांना दाखवलं गेलं आमच्या स्क्रीनवर. 13 मध्ये बनवायचे 10. 13 चेंडू 10 धावांची गरज. 13 धावाचे समीकरण आहे. 29-0. यावेळेस पाहू शकाल फक्त सर केल्या गली रिझन मध्ये एक सिंगल धाव. मेहुल पाटील तिकडे आहेत. आता बनवायचे 9 चेंडू असतील 12. इट इज धन्यवाद उर्बी ऑर्केस्ट्रा. पियुष सुद्धा खुश आहे. पियुष एन्जॉय करतोय सामन्याचा. पाहू शकाल स्क्रीनवर दाखवलं गेलं. जमीर खानला इंट्रोड्यूस केले गेले.
केयुष सुद्धा आहे. केयुष आणि पियुष दोन्ही एन्जॉय करतायत. एका बाजूला आगमनकरांचा पियुष आहे तर एका बाजूला केयुष आहे. विशाल आगरे पोहोचलाय, चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव. आता येणारे 11 मध्ये 8. 11 चेंडू 8. आगवणकर पाहतायत वाट चॅम्पियन्स ट्रॉफीची. फुलटॉस बॉल, फटका सुरेख आहे परंतु तिकडे पाहू शकाल जॉन्सन चेंडूला फील्ड करतोय. नक्कीच चांगला क्षेत्र म्हणावं लागेल. एक सिंगल धाव. कॅमेरामॅन त्या आयुष तिकडे आहेत, आगवणकरांचे आयुष. आपण इकडे यायचं आयुष, आपल्याला गॉगल दिला. आपण आमच्या मंचाकडे यायचं प्लीज. आयुष या, तुम्हाला गॉगल आपण देतोय, गिफ्ट केला जाईल. आगवणकर जे आयुष्य तिकडे यायचं, या चला प्लीज. आयुष्य इकडे या. पियुष आपण यायचं इकडे, तुम्हाला गॉगल दिला जाईल. 10 चेंडू 7 धावांची गरज आहे. बघा नॉन स्टॉप तो डान्स करतोय. आणि मला वाटतं की तिकडे अथर्व गेले होते. अथर्वांनी पियुषला जर पाहिलं तर एका आरसामध्ये एकच चित्र असतं असं मला वाटतं. फक्त पियुषच्या चेहऱ्यावर दाढी नाहीये आणि आर्या चेहऱ्यावर दाढी वाटते मला असं वाटतंय. नक्कीच त्यांच्या हातात आपण गॉगल देणार आहोत. नक्कीच 10 मध्ये 7 ची गरज. यावेळी फटका सुरेख आहे. सोयले चेंडूला फेकी केली आहे. चांगला क्षेत्रक्षण. पहिला गडी बाद. 32 वर फर्स्ट विकेट गॉन. धन्यवाद उर्वी ऑर्केस्ट्रा. नक्कीच अप्रतिम काम त्यांनी मागील 3 दिवसामध्ये केलं. प्रत्येकाच्या हाताची जादू त्यांनी दाखवली. संगीत कक्षामध्ये कावली सुद्धा तिकडे जॉईन झालेत सामना पाहण्यासाठी. 9 मध्ये 7 ची गरज आहे. पाहू शकाल जितेश माछी 9 सेकंडवर असतील. तर पाहिलं गेलं तर खारी नावाने प्रसिद्धी भेटली या खेळाडूला. अप्रतिम गोलंदाज आणि फलंदाजापर्यंत या स्पर्धेमध्ये त्याला एकही षटक त्यांनी टाकला नाहीये. एक मोठा बदल केला आगमनकरांनी. 9 मध्ये 7 ची गरज. इकडून एक गडी बाद झालाय. 8 चेंडू 10 वर बॅटिंग करतोय विकास. तब्बल 19 चेंडू 22 धावा बनवल्या. जगदीश बाद झाला धावची चुरबामध्ये. 9 मध्ये 7 ची गरज आहे. 9 चेंडू 7. फटका सुरेख टॅप केला गेला. रेहानाला चेंडूला फील्ड करतो. डॉट बॉल. आता 8 मध्ये 7. 8 मध्ये 7. कुठल्या संघाला देईल मात. येणारे 8 चेंडू सांगून जातील. 8 मध्ये 7 धावांची गरज. लेजंडरी खेळाडू सुद्धा आहेत कासिम शेख. समजा आनंद घेतात या स्पर्धेमध्ये. अनिस खान तिकडे जोडले गेले. एक हार्डर बॅटर म्हणून त्याची ख्याती राहिली आहे. आता 8 मध्ये 7 ची गरज. 8 बॉल 7. 8-7 चा समीकरण मैदानाच्या आतमध्ये. उलटाच बॉल. खराब चेंडू पडतो. पाहू शका खराब क्षेत्ररक्षण. प्लॅटिनम बॅनरला सलामी करणारा चौकार. 4. धन्यवाद. मला वाटतं गॅसचा पाईप तिकडे निघाला. पार्थ तिकडे होते. पार्थ थोडा बाजूला आपण राहायचं. चला 6 मध्ये 3 ची गरज आहे. हा पार्थ थोडा बाजूला राहा. 6 मध्ये 3 ची गरज आहे. 7 मध्ये माफ कर. 7 मध्ये 3 ची गरज. थोडासा क्रेशन केलं गेलं. 7 मध्ये 3 ची गरज. 7-3. मला वाटतं आगवणकर वाजवत आहेत विजयाची बीन. 7 मध्ये 3 ची गरज आहे. विकास माची 10 चेंडू 14 वर बॅटिंग करतो. रेहानकडून चुकी झाली आहे. मेहुल पाटीलला दाखवलं जाईल आमच्या स्क्रीनवर. पहिले खाली बसल्यात तर पाहू शकाल गोडीगाववाले डान्स करतायत. मेहुलजी पाटील आमच्या स्क्रीनवर. हे बघा मेहुल पाटील एन्जॉय करतायत. यस खडक. स्माइल खूप चांगली आहे. आपण सांगतो जीवनामध्ये हास्य आपल्या चेहऱ्यावर असणं गरजेचं आहे. 15 सेकंदाची हास पूर्णपणे तुम्हाला लढण्याची शक्ती देते. आता 7 मध्ये 3 ची गरज. 7 बॉल 3 ची गरज. फायनलला चेंडू 1 धाव. आता सामन्यामध्ये पूर्ण ऑप्शन राहिली आहे. 6-2. 6 चेंडू 2 धावांची गरज. बघा या पाहू शकाल
6 मध्ये 2ची गरज आहे. 6 मध्ये 2ची गरज आहे. नक्कीच मित्रांनो, मात्र 2 धावा 2 पावलं मागे आहे आगमन संघ चॅम्पियन बनण्यासाठी. अयान शेख आला गोलंदाजवर. अय्यू विकास माची पुलटॉस बॉल पटका सुरेख चौकार. विजयाचा चौकार. पहिला पर्व. नक्कीच पाहू शकाल मेहुल पाटील इसके पाहू शकाल आलाय आणि खेळपट्टीवर त्यांनी नक्कीच चुंबन घेतलं. हे क्रिकेटचा प्रेम आहे. मेहुल पाटील तयार झाला पाहिजेत. हे क्रिकेटचा प्रेम आहे. हे क्रिकेटचा प्रेम आहे. मेहुल पाटील पाहू शकाल आणि पहिल्या पर्वात चॅम्पियन ठरलाय तो म्हणजेच पाहू शकाल एकविरा एंटरप्राइजेस जय जोगनादेव आगवण अनिका स्टार.